पण जरी एखाद्याने मला वाईट म्हणलं असेल तर मला ते आवडत नसेल, त्यानं जर घोडं घेतलं असेल 3 चालीचं तर मी म्हणणारच याचं घोडं नंबर 1 आहे. तेव्हा एखाद्यानं जर प्रमाण चांगलं फेकलं तर त्याला दाद दिली पाहिजे. त्यानं प्रमाण फेकल्याच्या नंतर जेव्हा असा कष्ण सतवून करीत असेल ना तर समजायचं ही घोडाची अवलाद आहे. तुम्हाला मी मराठवाडी भाषेत सांगितलंय, मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. येन प्रतिभासा स्थिताननीश भयं स्थितेषु ज्यायास वर्ण वर्णेति भय स्थितानां हृदया सर्व यके सर्वजायायो उलकायम यजायते नो. पुढचं सांगत नाही, बायका पुढे उलूक म्हणजे गोबड. इतकं घाण शब्द वापरला, इतका घाण शब्द. आपल्या पाहुण्याचं गध असेल तरी त्याला गधच म्हणा, आणि पिशुनाचं घोडं असलं तरी त्याला घोडच म्हणा. पण बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोड म्हणते आणि पिशुनाच्या घोड्याला गध म्हणते. म्हणजे गध्यांना सुद्धा कळत नाही ना, काही काही नालायक असतात, काही काही. विढाला सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा सादर प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून आले तो लोक तुपे बाबा आहे. वक्ता कोणानं बरा दिसत असतंय या श्रोत्यामुळे. सोहळे गाथे पाठ केले पंढरी गोवा आणि कोणी ऐकतच नाही. काय पपेश माईल सांगायचं का? अरे हे कीर्तन सोडित नाही, कुठं रिपोर्ट येत राहते. काही दिवसात तूच कीर्तन करतो का माझ्या जागेवर? काय अरे पंकज, हे पंकज बी येत असतो कुठून बी, वाकोडकर असतील. चला, चालत आलेल्या ह्या परंपरेत पैठणच्या मालकांचा अभंग घेतलाय. संतांचं देवा कर्ज किती आहे आणि देव किती नाचतो त्यांच्याकडे. जेवढा आशीर्वाद देतात तेवढी 2-3 पुरावे तुमच्या पुढे मांडेल. 10 वाजले म्हणजे 5 मिनिटं कमी आहेत. आता आपल्याला फक्त 35 मिनिटं बोलायचं. विठाला सरपंच, तुम्हाला धन्यवाद. एक दुसरा आनंद वाटला. तुम्ही मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ सेवा घेतली. एका हरामखोरानं बापाची जमीन विकून बंगला बांधला आणि नाव बंगल्यावर पोराचं टाकलं. सुख नाही भेटणार त्या बंगल्यावर. तो बंगला म्हणजे त्याच्यासाठी मसनवाटा झाला. प्रॉपर्टी बापाची फुकली सुमल्या आणि पोट्याचं नाव टाक तू हरामखोरा. तुला यम इतका हानीन भरव्या इंच भर जागात होणार नाही लाल करायची. विठाला काही अर्थ नाही परमार्थात देखावा करणं. काय अर्थ आहे? जी बाई 5 हरिपाठ वाचायली, नवऱ्याचा पिना पाडायली, काय करायचं तिला? तुळशीला इडे घालून हरिपाठ वाचून. ती चुड्याली रे, चुड्याली रे, ती चुड्याली. ज्या भागात असेल त्या भागात पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडत त्या भागात. एक बी हरिपाठ वाचू नये. पण नवऱ्यावर लेकरा इतकं प्रेम करावं. पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो. तुम्हाला एक सांगतो तरुणांना सोपी व्याख्या. तुम्ही जर दिवसात आंघोळ झाल्या मायबापाचं दर्शन घेत असाल तर गिरगावच्या बाळ्याचं वाक्य देऊन घ्या, भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. पण मायबापाच्या पाया पडणारा असावा. एकाही महाराजाच्या पाया नाही पडला तरी त्याला पाप लागणार नाही. आई वडिलांचं चांगलं वागण्यात फार सेवा आहे. चला, आदरणीय सारंगी सरपंच, त्यांच्याकडे हार्डवेअरचं दुकान बी आहे. काय माझं घर लांब आहे, मी काही नेला असतो इथून. असू दे, त्यांनाही धन्यवाद. गोरोबा काकाचे हात तुटले, गोरोबा काकांची हात तुटली. तोडली कोणी माहितीये? तुपे बाबा स्वतः तोडली. हो, स्वतः तोडली. बायकोनं पंढरपुरातल्या मालकाची शपथ घातली.
पाणी आणायला आईसाहेब गेल्या. बाळ झोपलेलं होतं वसरीवर. लहानसं घर, गोरोबा काकाचं म्हणजे घर, बंगला नव्हता, साधं घर होतं. वसरीवर दुपटं खाली टाकलं, त्याच्यावर लेकरू टाकलं, त्याच्या अंगावर दुपटं पांघरलं, ते झोपलेलं होतं. आई पाणी आणायला गेली. पाणी लागत होतं माती भिजवायला, गाडगे करायला. बगर गोवा गोरोबा काकाने रानातलं पाणी उपसलं, मातीवर टाकलं. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, किती नाचतोय. कर्ज बघा. पाणी टाकलं चिखलावर, धोत्राच्या आच्यावरच्या खोसल्या, कमरेला उपरणं बांधलं, खुंटीच्या चिपळ्या घेतल्या आणि चिखलावर गोरोबा काका नाचू लागले. मोठ्या माणसाचा पुरावा आहे. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा एक पुरावा होता. अष्टादश संतांपैकी एक पुरावा आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. शेतकरी असेल आणि पाणी सुटलं असेल कॅनलला किंवा विहिरीला, पाणी असेल, लाईट असेल, गहू भिजवायचा असेल, ऊस भिजवायचा असेल, चणा भिजवायचा असेल, हे भिजवायचं काम सोडून तो जर कीर्तनात बसत असेल तर तो नालायक. त्याचं काम करणं याचं नाव भजन आहे. कामामध्ये काम करता करता जर भजन करता येत असेल, मला सांगा एखादी बाई भाकरी करीत असेल, विठ्ठल विठ्ठल म्हणली तर मग काय ते काय उंडा तिला तोंडाने थोडाच मारायचा आहे. काय होतं तिने असं असं पंत करता किंवा भाकरी तापताना, पोळ्या लाटता लाटता दातान थोडंच बेलनं हलवायचं. विठ्ठल जरी करीत असेल तर ती काळी काय दातात थोडीच धरायची तिला. अशी काही कामं करताना भजन केलं असेल तर ते देवाच्या विटेवरच्या मालकाला पावतंय. काकांनी विचार केला, आपल्याला चिखल तोडवायचं आहे, काम पायाचं आहे, काम पायाचं आहे, तोंडाचं नाही. आणि चिखलामध्ये 1-2 इंच इकडं तिकडं पाय सरकाला, 6 इंच खाली जरी गेला तर पुन्हा चिखलावर येता येते. काम पायाचं आहे ना, तोंडाचं नाही ना. मग तोंडानं जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी नित्याचा नियम होता. तो सुमधुर आवाज, त्या चिखल्याचा तुपे बाबा नाद लेकराच्या कानावर पडला आणि लेकरू बापाकडे धाव घेतोय. रांगत 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 कौतुकाने बापाकडे पाहत 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 चिखलावर आलं. कर्मनोगती चिखलावर प्रवेश करणं आणि गोरोबा काकाचा पाय त्याच्या मानेवर पडणं सोबतच झालं. चिखली मिळाले रक्तमास, कीर्तनी भजनी गोरोबा रंग, कीर्तनी भजनी गोरोबा रंग, भजनी गोरोबा रंग, लेकरू त्याच्या गुणाचं वर्णन केलंय. काकांनी तोडीलं ते बाळ. चिखलमय झालं शरीर. आईसाहेब पाण्याची घागर घेऊन आल्या. कमरेवर घागर होती. पाहिलं लेकराकडं, तांथरुण इसकटलेलं होतं, बाळ दिसत नाही. घागर रानात रिचिली असेल नसेल
किंवा तशीच कमरेवर होती, भगवंत जाणे. इकडं तिकडं बघितलं पण लेकरू दिसत नाही. बाईल माहीत होतं मालकाला भजनात विक्षेप जमत नाही. ते निष्ठेनं भजन करणारी लोक होती. नाही चालत विक्षेप. ते का तुमच्या आमच्यासारखं थोडं परमार्थ होता. आपला सवडीचा परमार्थ असतो, जसं बनल तसं. कीर्तन झालं की बरं मोडा घालायचं आपण, काय सांगायचं. आपला परमार्थ नुसता पैशासाठी. पण यमाच्या दाढा केवढ्या आहेत अजून माहीतच नाही. काही काही भरवायला हो, त्या दाढात जीव गेला का तू वेगाव पुन्हा नाही मग वापस. निष्ठा होती निष्ठा. मी कर्मकांड करायचो 27 वर्षापूर्वी. आता नाही करीत. कोणी बोलू बी नका वास्तू शांती येताना तारखा. मग आम्ही एका माणसाचं 2-3 दिवस विधी केला, त्याची वास्तू केली, त्याचा बोर उजिला. त्याची एक चुलतीला कोण नव्हतं, तिचं धन आल्यामुळं ते म्हणलं हिचं श्राद्ध याच्यातच करा. त्याने चांगला पिना पाडला आमचा. काय जाऊ दे, मोठी बाबळ होती. मी बारक्या झाडाला मसड बांधित नाही. बारक्या झाडाला मसड बांधली, झाडं उपटलं, चराट गेलं, मसड गेली, वाघारू मेलं. आणि यालेली मसड होती ना, आपलं दूध मातीत गेलं. त्याच्यामुळे बारक्या झाडाला नाही मसड बांधायची. मोठं झाड होतं खपक्या. हे म्हणलं तुला काय पिना पाडायचा, जाताना तुला कळत बाळ्या काय. मग शेवटी उत्तर पूजा राहिली. उत्तर पूजेची एक विशिष्ट प्रकारची आरती असते. आमच्या 2-3 मित्र यायला म्हणलं तुम्ही आरती करा. त्याच्यातला आमचा एक मित्र लय आळशी होता. कमी पडलं म्हणून त्याला नेलतो, नाही त्याला हातरून पदरत होतो. हो, कधी कधी तो झोपल्याच्या नंतर तो कणत नव्हता, गादी कणत होती. पण ह्यो का उठतोय, हातरून कणायचं. इतका आळशी होता, इतका आळशी. पण अडचण असल्यामुळं मग नेलं त्याला. काय त्याला नेल्याच्या नंतर तो आरतीत इतका नाचला. तर यजमान मगर बाबा म्हणले काय माणूस आहे म्हणले. बाळू महाराजांनी माणूस सांगितलं. त्याच्या पाकिटात जरा शिल्लक 5 वेळा टाकला. समजून घ्या. ओरिजिनल अभ्यासू होते त्याला चाखंड. मग ते मला म्हणले असं कस काय झालं. नाही ताण घेऊ नका. यजमानाला विचारलं कस काय. नाही म्हणले आरतीत 1 नंबरचा माणूस हा नाचला. तर मी म्हणलं काय तुझं लय आळशी, नाचला कसा. ते म्हणला महाराज मन नव्हतं नाचा वाटत, पण माझ्या हातात दिली आरतीने, एका हातात घंटी, आणि मी बसताना गुळाच्या खड्यावर बसलो. गुळाच्या खड्यावर बसल्यामुळं गुळ चिटकाला कष्ट्याला. मुंगीची या घरा कोण धाडी. मग आपण मग त्या मुंग्या आल्यानं जो रग गुळ होता तो रग मुंग्यानं खाल्ला. पण मुंग्याचा गुळ संपल्यावर मुंग्या कष्ट्याच्या पतीच्या भोवताला चावू लागल्या. एका हातात आरतीने एका हातात घंटी. मला काय मुंग्या हाणता येणार. मग सुख करता हे आपला नाटकीय परमार्थ. हे सगळा मला काय वाटतं माहितीये का. मला एक जणांनी माझ्या पत्रिकेवर शास्त्री नाव टाकलं. इमानदारीने मला उलटवलं. आपण शास्त्री नाहीत ना. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. स्तुती आवडत नाही असा जगात माणूस नाही. देवाला तर आवडती. स्तुती आवडत नाही असा माणूस नाही. पण महाराज खोटी स्तुती स्वीकारली नाही पाहिजे. आपली लायकी नाही त्या गोष्टीचा परिभाग अंगावर घेतला नाही पाहिजे. कुंटाळानं पाप वाढत असते आणि त्या पापानं अख्खा संसार खालून जळत असतो. खालून तात्पुरतं गोड वाटतं माणसाला. 4 लोक आहेत बरं बोलले. अधिकारी लोक असतात. विदेश स्थितीतला साधू देवावर इतकी दृढ श्रद्धा. लेकरू तुडवलेलं कळालं. गुडघ्या पुस्तक रक्ताचे थेंब तुटे. बाईने ओरडलं. मायावती ती मायावती का नाही ओरडावी. धनिया शब्द ऐकल्याबरोबर बायकोकडे पाहिलं. भजनात विक्षेप. विचारावं का रडलीस. माणसंच होते काही काही. जाते चाक फिरवायची काठी. आता इलेक्ट्रिक चाक आले, मोटरवर फिरते. पहिल्या कुंभार दादाला
लाकडानं चाक फिरावं लागायचं कुंभार दादाला, लाकडानं फिरावं लागायचं. ते चाक फिरवायची काठीच उभारली. बाईच्या लक्षात होतं पोरग तर तोडून मारले आणि एका काठीत ह्या तिथीला आपलं श्राद्ध पुढच्या वर्षी होणार. बाईसाहेबाच्या लक्षात आलं. पण बाईसाहेबाच्या लक्षात आलं ऐकायला एकच औषध आहे, पांडुरंगाची शपथ हात लावता पा दिली काठी फेकून. बहिणीत रूपांतर दुसरी केली, दिली बापाने केली म्हणजे दिली. तो काळ बरा होता ना, आता किती बायडाटे टाका वेळ लागल ना आता. तो काळ होता तो. बापानं सांगितलं पहिलीला सांभाळलं तसं सांभाळा, सर्वांना ज्ञात आहे. शेजारणीच ऐकून एके दिवशी अंगावर हात टाकले, अंगावर हात घेतले. तोडी लेकर आणीसाठी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार आणि तोडी लेकर आणीसाठी विटेवरीच्या मालकाची शपथ बाटली बेट्यावर तुम्हाला फाचणी तोडून टाकले. संक्रांत महिन्यात 6 महिन्यावर आली. मावल्या होत्या हिंदू संस्कृतीतल्या. संक्रांतीला वाण देण्यासाठी सोडे लागतात, गाडगे लागतात आणि संक्रांतीचं वाण गाडग्याशिवाय देऊ नये असं पुराण सांगते. मध्यंतरी पैशावाल्या बायकांनी जरा शहाणपणा केलता. कोणी चांदीचे बुटके घेऊ लागल्या, कोणी तांब्याचे घेऊ लागले, कोणी पितळाची घेऊ लागल्या. मालकाचं आयुष्य कमी होऊ लागलं ना त्यानं. नियम नाही मोडायचा नाही नियम. कारण घर जर 1200 कोटी रुपयाचं घर आहे एका माणसाचं, 1200 कोटी रुपयाचं घर आहे, ते काय मा सासरा नाही काय नाही. जाऊ द्या तितकं कशाला इचकायचं. माझ्या जीवनात वास्तू शांती करायचा योग आला. 7.5 कोटी रुपयाचं घर, 7.5 कोटी रुपयाचं घर बांधलं. ते 2 तोळ्याचं बुटका आणत नव्हता का मग बाबा सोन्याचं. वास्तुपुरुष सोन्याचा होता, पण वास्तुपुरुष घरात अग्नी दिशेला ठेवत असताना तो वास्तुपुरुष मात्र मातीच्या गाडग्यातच ठेवा लागतो. नियम आहे, मोडायचा नाही नियम. कोणाच्या बापाची जहागिरी नाही, मोडायचा नाही नियम. आता सप्ताह चालू आहे. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने रूपावर किंवा नामावरच बोलावा. पुढच्याला किती जोर आला ते तुला पाकिट देईल, पण तू परंपरा मोडू नकोस. तू गाडीत काय येतो, हेलिकॉप्टर नाही, विमाना नाही, पण मागणी पर किंवा रूपावरच बोलावा. ही परंपरा आहे. मागच्या महाराज कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन लोकांनी पायी जाऊन कीर्तन केले, पण परंपरा टिकल्या. आता तुमच्या माझ्यासारख्या सुखाच्या काळात वावरणाऱ्या महाराजांनी परंपरा जर मोडल्या तर आपले संसार इतके मातीत जातील. आणि संसारिक जरी नसला आणि असला तर कोण्या नरकात टाकावा सुद्धा कळणार नाही. कारण या मागच्या लोकांचा अपमान करणं ही आपली पात्रता नाही, योग्यता नाही. चला, म्हणून माझ्या मावल्यांना तुम्हाला विनंती करतोय, तुमच्याकडे 5 क्विंटल जरी सोनं असलं तरी मातीच्याच बोळक्यात वाण दिलं पाहिजे. कळस सोन्याचा होता, पण सोन्याच्या कळसाला 81 बोळक्यानं स्नान घालते, ते बोळके मातीचंच असतं. मत्कुंभास्ति तु भयो अरुणास्ति कलशायां स्नानो सर्वशुद्धोदक भयो कुंजरापदास्ति मृत्तिकाया. हत्तीच्या पायाखालची माती. आपांपतियो निर्भयो सर्वास्ति जायं सरितायत् गंगोदकः पंचगव्यास्ति मृत्तिकास्ति जायते शुद्धोदक स्नानं स्तदेव चायो नैवं गिरगावकर लिखितम्. मोठ्यांचं वाक्य ह्या परंपरा आहे. 14 कोटी हुंडा द्यायला एका पुढाऱ्याने चोरीला, फक्त ते सांगत नसते. 14 कोटी हुंडा द्यायला. लग्न लावायला आमचा मित्र होता ब्राह्मण, पण लग्न लावत असताना एक मातीचं गाडगं असते, त्याच्यात हळकुंड आणि सुपारी टाकते आणि वरून रुमाल बांधते किंवा एखादा पिसन कानात. गोत्रेश गोत्रे भिन्ने भयस्थिताय जायते. मातीच लागते. या देशातला नव्हे पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला सगळ्यात 1 नंबरचा श्रीमंत जरी मेला तर त्याचा इस्तू मातीच्याच गाडग्यात लागतो. म्हणून संक्रांतीचं वाण
ते मातीच्या पात्रात असावं. असो, बऱ्यापैकी गावातल्या महिलेनी आपल्या मालकांना सांगितलं, मनोदिनाचे मागे मागे म्हणतोय. काय ऋण आहे देवाच्या डोक्यावर.